ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी हा एक तातडीचा इशारा आहे. लक्ष देऊन ऐका. पुढचे 72 तास, हो फक्त पुढचे 72 तास आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्वाचे आहेत. कारण एक मोठं हवामान संकट थेट आपल्या दारात येऊन उभं ठाकलंय. यामुळे आपल्या पिकांचं, आपल्या वर्षभराच्या मेहनतीचं मोठं नुकसान होऊ शकतं. चला, अजिबात वेळ न घालवता बघूया या संकटाचा सामना आपण कसा करणार आहोत. तर आजच्या या महत्त्वाच्या माहितीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हा अवकाळी पावसाचा इशारा नेमका आहे तरी काय. दुसरं म्हणजे आपल्या रब्बी पिकांना, विशेषतः जी पिकं आता काढणीला आली आहेत त्यांना किती मोठा धोका आहे. तिसरी गोष्ट, ह्या सगळ्या वातावरणात कांद्याचे दर का वाढतायत. आणि सर्वात महत्त्वाचं, कृषी विभागाने आपल्याला नक्की काय करायला सांगितलंय. सगळं काही जाणून घेऊया, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हवामान खात्याचा अंदाज अगदी स्पष्ट आहे, त्यात काहीही गोंधळ नाहीये. 17 मार्च ते 20 मार्च हे दिवस कॅलेंडरवर आत्ताच खूण करून ठेवा. हे दिवस आपल्यासाठी मोठे आव्हानात्मक असणार आहेत. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय आणि आपल्याला याच्यासाठी 100% तयार राहावं लागेल. जरा या नकाशाकडे बघा. जे लाल रंगात दिसतंय ना, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश हे भाग धोक्याच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजे इथे फक्त पाऊस नाहीये, तर सोबतीला वादळी वाऱ्याचा आणि विजांचा कडकडाट सुद्धा आहे. हा एक तीव्र इशारा आहे. बरं, आता पिवळ्या रंगातले भाग बघा, जसं की मुंबई आणि आसपासचा परिसर. इथे थोडा दिलासा आहे, म्हणजे फक्त हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. पण लक्षात ठेवा, धोका लहान असो वा मोठा, आपली तयारी पूर्ण असायलाच हवी. पण एक मिनिट, हा फक्त साधा पाऊस आहे का? तर नाही. या पावसासोबत जे धोके आहेत ते जास्त गंभीर आहेत. मग नेमकी या धोक्याची तीव्रता किती आहे आणि आपल्या पिकांवर याचा काय आणि कसा परिणाम होऊ शकतो? चला, आता हे सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, आपल्याला एका नाही तर 3 मोठ्या शत्रूंशी लढायचंय. पहिला आणि सगळ्यात विनाशकारी शत्रू म्हणजे गारपीट. हा अतिधोका आहे, म्हणजे हातातोंडाशी आलेला घास क्षणात हिसकावून नेऊ शकतो. दुसरा शत्रू आहे वादळी वारे. हा सुद्धा अतिधोका आहे, जो आपल्या डोळ्यादेखत उभ्या पिकाला आडवं करू शकतो. आणि तिसरा, सर्वात धोकादायक, तो म्हणजे विजांचा कडकडाट. हा थेट आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे शेतात काम करताना जीवापाड काळजी घ्या, ही कळकळीची विनंती आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार? तर तो बसणार आहे आपल्या रब्बी पिकांना. कारण वेळच खूप चुकीची आहे. ही पिकांच्या काढणीची वेळ आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीवर अक्षरशः पाणी पिरायची हीच ती नाजूक वेळ आहे. फक्त हे एक चित्र बघा. सगळी परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील. एका बाजूला आपलं सोनं, आपलं पीक पिवळं धमक होऊन कापणीसाठी तयार आहे, आणि दुसऱ्या बाजूला हे काळे ढग संकट बनून आपल्यावर घोंगावत आहेत. आज परिस्थिती अशी आहे की शेतात उभं असलेलं पीक आणि कापणी करून ठेवलेला धान्याचा प्रत्येक दाणा, सगळं काही मोठ्या धोक्यात आहे. ठीक आहे, शेतात तर संकट आहेच, पण बाजारात काय चाललंय? या बदलत्या हवामानाचा बाजारपेठेवर, दरांवर काही परिणाम झालाय का? चला, आता थेट मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे याचा एक आढावा घेऊया. सध्या बाजारात एका आकड्याची जोरदार चर्चा आहे, आणि तो आकडा आहे 1200 रुपये. हो, तब्बल 1200 रुपये प्रति क्विंटल. पण हा भाव नेमका कशाला मिळतोय आणि तो इतका का वाढलाय? तर हा भाव आहे कांद्याचा. या सगळ्या संकटाच्या काळात ही एकच दिलासादायक बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. लासलगाव असो, सोलापूर असो किंवा नागपूर यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कांद्याला किमान 400 रुपयांपासून ते अगदी 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळतोय. आता कांद्याचं झालं, पण सोयाबीन आणि कापसाचं काय? तर त्यांचे दर सध्या स्थिर आहेत. त्यात फार काही चढउतार नाहीये. पण एक धोक्याची घंटा मात्र नक्की वाजतीये. ती आहे खत आणि बियाण्यांबद्दल. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही बदल होत आहेत, त्यामुळे यांचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणून माझी एक कळकळीची सूचना आहे, जर पुढच्या हंगामाची तयारी करत असाल तर खरेदीचं नियोजन आत्ताच करा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आणि हा धोका फक्त आपल्या शेतापुरता मर्यादित नाहीये, तो थेट बाजारपेठेत म्हणजे APMC मार्केटमध्ये सुद्धा पोचला आहे. हा एक मोठा अलर्ट आहे. बघा, उघड्यावर ठेवलेला माल म्हणजे आपण नुकसानीला आमंत्रण देतोय. पावसाची एक सर तुमच्या मालाची किंमत शून्य करू शकते. म्हणून सर्व व्यापारी आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला माल तातडीने सुरक्षित ठिकाणी ठेवा. मग आता सर्वात मोठा प्रश्न, या परिस्थितीत आपण नेमकं काय करायचं? जसं मी सुरुवातीला म्हणालो, पुढचे 72 तास आपल्यासाठी निर्णायक आहेत. आणि चांगली गोष्ट ही आहे की कृषी विभागाने आपल्याला काही ठोस मार्गदर्शन केलंय. चला, ते काय आहे ते काळजीपूर्वक ऐकूया. कृषी विभागाने आपल्याला 3 सोपे पण जीवनदायी नियम सांगितले आहेत. पहिला नियम आहे मालाची सुरक्षा.
तुम्ही काढणी केलेल्या माल, धान्य, भाजीपाला जे काही असेल ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा कमीत कमी ताडपत्रीने पूर्णपणे झाकून टाका. दुसरा नियम आहे नियोजन. पुढचे 3 दिवस हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय फवारणी किंवा काढणीचा निर्णय अजिबात घेऊ नका. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा नियम, स्वतःची सुरक्षा. विजांचा धोका मोठा आहे, त्यामुळे शेतात काम करताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. तर मग पुढच्या 72 तासांसाठी आपला एकच मंत्र आहे, लक्षात ठेवा. पिकांना झाका, हवामानावर बारीक लक्ष ठेवा आणि बाजारपेठेचा अंदाज घेत रहा. या फक्त 3 गोष्टी तुमचं मोठं नुकसान टाळू शकतात. त्यामुळे सुरक्षित रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतर्क रहा. पण एक शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या ओळखीच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, तुमच्या नातेवाईकांना हा अलर्ट तातडीनं पाठवा. लक्षात ठेवा, तुमचा एक शेअर कुणाचं तरी लाखो रुपयांचं नुकसान वाचवू शकतो. चला, आपण सगळे मिळून या संकटाला तोंड देऊया. आणि हो, अशाच प्रकारची तातडीची आणि महत्त्वाची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या.